तर भोपळ्याची भाजी कोणाला कोणाला आवडत नाही लवकर सांगा. तर त्यांच्यासाठी ही स्पेशल रेसिपी आहे चटपटीत भोपळ्याची भाजी, जो न खाणारा माणूसही खायला लागेल. कढईमध्ये मी तेल घेतलं, तेलामध्ये मस्तपैकी मोहरी आणि हिंगाची फोडणी दिली, त्यानंतर हळद आणि जिरं घातलं. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये चटपटीत म्हटलं की आली मिरची, हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरची मी 1 घातली, तुम्हाला जर जास्त तिखट हवी असेल तर 2 घालू शकता. त्याच्यानंतर मी काश्मीरी मसाला घातला आहे, फक्त कलर येण्यासाठी, तिखटपणा नाही, कारण तिखटासाठी मी मिरची घातली होती. त्यानंतर भोपळा चौकोनी आकारात मी छोटे छोटे तुकडे केलेले, म्हणजे छोटे म्हणजे मीडियम आकाराचे. त्याच्यानंतर ते घातले, मीठ घातलं आणि त्याच्यानंतर पाणी घालायचं नाही आहे. ही भोपळ्याची भाजी तुम्हाला वाफेवर शिजवायची आहे. मी एक ताट घेतलं, त्याच्यावर थोडंसं पाणी घेतलं आणि 5 ते 10 मिनटं, जवळपास 5 मिनटानंतर मी परत एकदा बघितलं तर थोडंसं पाणी सुटलं होतं, परतून घेतली, परत डिश ठेवली आणि अजून 5 मिनटांनी भाजी रेडी होती. नक्की त्यानंतर त्यावर कोथिंबीर घातली आणि सर्व केली. खूप छान लागली.